हायड्रोलिक्स इज द ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग. ब्रेक आहे बाबा, हायड्रोलिक ब्रेक आहे ऑइलचा. तू प्रेस केला तर ह्या केसमध्ये काय करतोय आपण, प्रेशर अप्लाय. नमस्कार मित्रांनो, तर आपला हायड्रोलिक्स फोर्थ सेमचा जो सब्जेक्ट त्याचं फर्स्ट लेक्चर आणि सुरुवात करत आपण युनिट 1 पासून, ज्याचं नाव आहे प्रेशर मेजरमेंट. तसं मागच्याच लेक्चरला आपण याचा सिलेबस पाहिला आहे, प्रेशर मेजरमेंट, आणि सर्व सिलेबसमध्ये जे दिले ते सर्व पॉईंट्स मी कवर करेल बाबा. त्याच्याशी रिलेटेड भरभरून इतकं देणार की नुसतं लेक्चर पाहिले तुम्ही आणि त्याची प्रॅक्टिस केली, झाला बाबा, झाली, तू मास्टर झाला, मास्टर झालीस. फक्त एक कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य ठेवा. असं नाही की तू परीक्षेच्या 2 दिवस आधी पास आणि याच्यात मास्टर होईल, नाही बाबा. हे काही ते आपले थिअरी सब्जेक्ट नाही की जे रट्टा मारून होऊन जातील. याच्यात न्यूमेरिकल एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग खूप गरजेचे आहे. ठीक आहे, बघा, फर्स्ट आपलं जे पॉईंट आहे तिथून आपण सुरू करू. नंतर प्रत्येक लेक्चरला जसे जसे पॉईंट्स त्याचं जेवढी लेंथ आहे कमी जास्त त्यानुसार करू. मग पहिला जो याच्यात आपला पॉईंटनुसार जाऊ, त्याच्यात आहे फ्लुइड. ओके, तर पहिलाच आपली कन्सेप्ट आहे फ्लुइड, आणि त्यावरून येतो फ्लुइड मेकॅनिक्स. मित्रांनो, आपल्याला मॅटरचे 3 स्टेजेस माहिती आहेत: सॉलिड, लिक्विड, गॅस. 3 स्टेजेस आहे. ते प्लाझ्मा वगैरे ती 4 स्टेज आता आजकाल आहेत, आपण ऐकलेलं आहे. ते आपल्याला 3 आहे, आपल्याला फ्लुइड. आता सॉलिड सोडून द्यायचा, या सब्जेक्टमध्ये आपल्याला सॉलिड नाही आहे, तर राहिले कोणते, लिक्विड आणि गॅस. तर लिक्विड आणि गॅस याला आपण म्हणतो फ्लुइड. पण आता जर टेक्निकल डेफिनेशन बनवायची तर थोडंसं त्यात आपण टेक्निकल याच्याने विचार केला, म्हणजेच इंजिनिअरिंगच्या याच्याने विचार केला, तर लिक्विड आणि गॅस यांना कशा प्रॉपर्टी आहे, तर ते फ्लो होऊ शकतात. आणि त्यासोबतच गॅस म्हणा का लिक्विड, त्यांना ज्या कंटेनरमध्ये तुम्ही टाकलं आहे, पाण्याला टाक का एअरला टाक बाबा, त्या कंटेनरमध्ये त्याचा तो शेप चेंज करून घेतात त्या कंटेनरच्या हिशोबाने. मग त्यांना तू बलून आहे, बलूनमध्ये एअर टाकला, त्याला प्रेशर एक्झर्ट केलं तर तो कमी होऊ शकतो, त्याला एक्सपांड पण होऊ शकतो. ह्या गोष्टी कोणामुळे, ह्या गोष्टी ज्या सबस्टन्स सोबत घडतात त्या सबस्टन्स म्हणजे काय, फ्लुइड. आणि याच्याच वरनं त्याची डेफिनेशन आता जी मी बोललो याचे जर आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं तर फ्लुइड इज एनी सबस्टन्स like liquid or a gas which can flow and change its shape when external force is applied. Change its shape म्हणजेच काय, डिफॉर्म. तर तुम्ही याला जसं सुद्धा म्हणू शकता की विच कॅन फ्लो अँड डिफॉर्म. ओके, आता चेंज इट्स शेप वेन एक्सटर्नल फोर्स इज अप्लाय. फोर्स अप्लाय केल्याशिवाय त्याचा शेप चेंज नाही होऊ शकत. बरं, शेप कसा चेंज होणार आहे, इट विल फिट टू इट्स कंटेनर साईज. तर अशा फ्लुइडची डेफिनेशन सोपी, सुरुवातच तिथून आता सब्जेक्टची. त्याच्यावरनंच काय बाबा, फ्लुइड मेकॅनिक्स. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आपल्याला 2nd सेमिस्टरला झाला आहे, आता 4th सेमिस्टर तुमचं. आता फ्लुइड मेकॅनिक्स, आपला तो जो मेकॅनिक्स होता त्याच्या 2 ब्रँचेस होत्या, स्टॅटिक्स आणि डायनॅमिक्स. आपल्याला जो मेकॅनिक्स त्याच्यात फक्त स्टॅटिक्सचा स्टडी होता, डायनॅमिक्स नव्हता. डायनॅमिक्स म्हणजे मुव्हिंग ऑब्जेक्ट, त्याच्यावरचे फोर्स, ॲक्सेलरेशन ते नव्हतं तिथं. आता त्या मेकॅनिक्समध्ये फ्लुइड येणार आहे. म्हणजे जे आता डेफिनेशन सांगितली बाबा फ्लुइडची, म्हणजे जे फ्लो होऊ शकतात, ज्यांचा शेप चेंज होऊ शकतो, म्हणजेच आता ते थांबलेले नाही आहे. फ्लो या शब्दातच काय आहे, मुव्हिंग आहे. म्हणजे आता फक्त स्टॅटिक्सशी रिलेटेड नाही आहे, स्टॅटिक्सही आहे, पण आता त्याचं फोर्स ॲक्सेलरेशन पण काढायचं आहे, आणि ते सर्व आपल्याला आहे फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. मग फ्लुइड मेकॅनिक्सला कसं डिफाईन करू आपण, तर अशी ब्रँच ज्याच्यात आता फोर्स वगैरे तर आहेच, आणि कोणाचं बिहेवियर ऑफकोर्स फ्लुइड्सच, त्याच्या नावातच एक लाईनची डेफिनेशन. द ब्रँच, आता ही कसली ब्रँच आहे बाबा, ब्रँच म्हण किंवा नॉलेज सिस्टीम असंही म्हणू शकतो, पण ब्रँच आहे कसली, सायन्स किंवा इंजिनिअरिंगची म्हणू शकता. इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ, डील्स म्हणजे ज्याच्यात जो कारभार होतो तो, कोणत्याही याचं डिफाईन करायला गेलं का डील्स विथ आपण वर्ड लावतच असतो. It is the branch of science which deals with the study of forces and behavior of fluid. It's called as fluid mechanics. आता इट्स कॉल्ड शेवटी नाही लावायचं, कारण की सुरुवातीलाच इट इज म्हणून दिलं, किंवा जर तू सुरुवातीला इट इज न लावता फक्त द लावला, द ब्रँच ऑफ अ सायन्स विच डील्स विथ द फोर्सेस अँड बिहेवियर ऑफ अ फ्लुइड इज कॉल्ड ॲज फ्लुइड मेकॅनिक्स. ठीक आहे,
अशा प्रकारे आपण हे दोघं डेफिनेशन मधले जे कीवर्ड्स आहे ते मार्क करूया. फ्लुइडचं काय होतं बाबा, एनी सबस्टन्स लाईक लिक्विड अँड गॅस. ठीक आहे, आणि मेन काय होतं याच्यात कीवर्ड, विच कॅन फ्लो, विच कॅन फ्लो. ओके, फ्लो फ्लो वाहने. अँड चेंजेस शेप किंवा डिफॉर्म, दोघांपैकी एकच वर्ड यूज करायचा. चेंजेस शेप वेन एक्सटर्नल, फोर्स म्हणा, फोर्समुळे प्रेशर होऊनच जातो, प्रेशर फोर्स शिवाय येऊ नाही शकत. एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड. ठीक आहे. आणि फ्लुइड मेकॅनिक्स इतक्याच सांगितलं बाबा, काय ब्रँच ऑफ अ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ कोण रे बाबा, फोर्सेस अँड बिहेवियर ऑफ, अरे यार डिजिटल बोर्डचं आहे ना राव, बिहेवियर ऑफ कोण, फ्लुइड. ठीक आहे, मेन वर्ड लिहिलेत, तसं स्क्रीनवर हायलाईट झालेच असतील तुमचं सर्व. इथं असं नाही बाबा की मी ते बाकी तर कोणाला मी बोलत नाही, पण लावतात ते PPT आणि वाचून सांगतात, तसं नाही. आपलं सर्व तुम्हाला रट्टा कमी करावा लागेल अतिशय, आणि अंडरस्टँडिंग पूर्ण होईल अशा प्रकारचं मी शिकवणार. ठीक आहे, बघा साईडला होतो, स्क्रीन पॉज करून पाहून घ्या. नेक्स्ट, आता हे 4 काय बाबा, फ्लुइड मेकॅनिक्सच्या ब्रँचेस. ठीक आहे. पहिला हायड्रोलिक्स, आपल्या सब्जेक्टचं नावच हायड्रोलिक्स. आणि तुम्हाला मागच्याच लेक्चरला मला वाटतं मी इंट्रोडक्शनला सांगितलं की हायड्रोलिक्स हा वर्ड कुठून आला आहे बाबा, ग्रीक याच्यातून, आणि त्यामध्ये यांचं मिनिंग आहे वॉटर लिक्स, ते पाईप, वॉटर पाईप. पण आपल्याला आता नुसतं वॉटर काय पाईपमधनं जाणारा स्टडी नाही करायचं आहे, तर टँकमध्ये स्टोअर आहे, नदीमधनं फ्लो वॉटर होतो आहे, कॅनलमधनं डॅममध्ये वॉटर आहे, लिक्विड, यांचा सर्वांचा स्टडी आपल्याला करायचा असतो. ठीक आहे. तर हायड्रोलिक्स याची डेफिनेशन जर पाहिली, आता ऑफकोर्स ही सुद्धा कसली ब्रँच आहे बाबा, इंजिनिअरिंगचीच आहे. फ्लुइड मेकॅनिक्स काय होतं बाबा, त्याच्यात फ्लुइडमध्ये लिक्विड आणि गॅस दोन्ही येत होते ना, झालं जातं. पण हायड्रोलिक्समध्ये मेनली कन्सर्न लिक्विड असतं. आता लिक्विड म्हणजे वॉटर आला, ब्लड आला, मिल्क आहे, ऑइल आहे. ठीक आहे, हे सर्व काय झाले लिक्विडचे प्रकार, असे भरपूर आहेत, पण हे आपले जनरल ॲप्लिकेशन आहे. तर हायड्रोलिक्स म्हणजे काय, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स किंवा इंजिनिअरिंग पण म्हणू शकतो. हायड्रोलिक्स इज द ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग विच डील्स विथ द यूज ऑफ फ्लुइड टू परफॉर्म व्हेरियस मेकॅनिकल टास्क. याचा अर्थ काय, हायड्रोलिक्स जिथं लिक्विड येतं तिथं हे हायड्रोलिक्सचा आपला स्टडी. म्हणजेच पंप आहे तुमच्या घरी पाणी लिफ्ट करायला, काय, हायड्रोलिक्स. एस्केवेटर आहे, त्याला हेच म्हणतो आपण नाव, याला एस्केवेटर नाव आहे. यामध्ये ट्रॉली असते बाबा, पाहिली असेल तुम्ही ट्रॅक्टरची ट्रॉली, ती सुद्धा आपल्याला वर खाली करता येते. कशामुळे, हायड्रोलिक. जिथं कुठं लिक्विडचा प्रेशर येतो. स्टेरिंग असते, आपण म्हणतो पॉवर स्टेरिंग आहे, 2 व्हीलर 4 व्हीलरला पॉवर स्टेरिंग म्हणतात. पॉवर स्टेरिंग म्हणजे काय, हायड्रोलिक्स. ठीक आहे, हे सर्व असे भरपूर ॲप्लिकेशन आहे हायड्रोलिक्सचे. त्यानंतर त्याचा दुसरा, आता बरं, या हायड्रोलिक्सचे जे 3 सब टाईप आहे, आणि याच्यावरच तर आपला खेळ आहे पूर्ण हा सब्जेक्टचा. याच्या नावात काय बघा, हायड्रोस्टॅटिक. आता स्टॅटिक म्हणजे काय, स्टेशनरी. कायनॅमॅटिक म्हणजे काय, इन अ मोशन. आणि हायड्रोडायनॅमिक, हो सांगतोच बघा. हायड्रोस्टॅटिक्स काय, बरं हायड्रो त्यात वर्ड आहे म्हणजे ऑफकोर्स लिक्विड, आपण फ्लुइड वर्ड यूज करतो याच्यात, पण स्पेशली लिक्विडवर फोकस आहे. हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे काय ना, इट इज द ब्रँच, कोणाची ब्रँच बाबा, हायड्रोलिक्सची. ते तसं नाही लिहिलं तर फक्त एवढं जर लिहिलं, इट डील्स विथ द स्टडी ऑफ प्रेशर एक्झर्टेड अँड बिहेवियर ऑफ अ फ्लुइड ॲट रेस्ट स्टेशनरी, थांबलेले बाबा फ्लुइड. मग त्याचा जो स्टडी तू करत आहे त्याच्यावर प्रेशर एक्झर्ट केलेला किंवा लिक्विडने प्रेशर एक्झर्ट केलेला, तर ते कशाच्या अंडर येणार आहे, हायड्रोस्टॅटिक्स. आपलं सेकंड युनिट जे आहे त्याचं नावच आहे हायड्रोस्टॅटिक्स, त्याच्यात सर्व याच्याशीच रिलेटेड आहे. ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल काय, तर हेच वॉटर टँकमध्ये आहे बाबा, काय झालं,
हायड्रोस्टॅटिक्सचा स्टडी. तर प्रेशर काहीतरी एक्झर्ट होतोय ना, हायड्रोस्टॅटिक्सचा स्टडी. तू जेवताना ग्लासमध्ये पाणी भरलेलं आहे, तर हे सुद्धा काय झालं, हायड्रोस्टॅटिक्स. ते वाहतंय का, नाही ना, मोशनमध्ये नाही, तो रेस्ट आहे. तर ते काय झालं आपलं, इट कम्स अंडर हायड्रोस्टॅटिक्स. पण जसं बाबा पाणी, लिक्विड, हे फ्लुइड, हे मोशनमध्ये आलं रे आलं, तर इट कम्स अंडर हायड्रोकायनेमॅटिक्स. सेम डेफिनेशन, फक्त रेस्ट शब्द काढायचा आणि मोशन शब्द टाकायचा. म्हणजे इट डील्स विथ द प्रेशर एक्झल्टेड अँड बिहेवियर ऑफ अ फ्लुइड वेन इन अ मोशन. जुळू पाणी, ठीक आहे. ते हायड्रोकायनेमॅटिक्स. हायड्रोडायनॅमिक्स, आता हा स्टेशनरी, हा मोशन आणि हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय बघा. आपण 9th 10th मागचे सायन्स दोघं झाले तेव्हापासून आपल्यासाठी 3 गोष्टी पिछा करतायत. त्या म्हणजे डिस्टन्स आलं का वेलोसिटी येते, वेलोसिटीवर येतं ॲक्सेलरेशन, आणि आता त्यातल्या त्यात इथं आणखी नवीन टर्म आली, ती म्हणजे फोर्स. आता बघा, डायनॅमिक्समध्ये फोर्स येणार, ॲक्सेलरेशन येणार, आणि ऑफकोर्स फोर्समुळे काय झालं आहे बाबा, प्रेशर आलेला आहे. या तिघांचं रिलेशनशिप ज्याच्या स्टडी केलं जातं त्याला म्हणतात हायड्रोडायनॅमिक्स. आता हे फोर्स एक तर फ्लुइड अप्लाय करेल इक्विपमेंट्सवर, किंवा फ्लुइडवर आपण अप्लाय करू. जसं की तू पॉवर ब्रेक आहे बाबा, हायड्रोलिक ब्रेक आहे ऑइलचा, तू प्रेस केला तर ह्या केसमध्ये काय करतोय, आपण प्रेशर अप्लाय करतोय, बरोबर. आणि तू कुठंतरी उभा आहे नदीवर आणि समुद्रावरच्या इथं समुद्राच्या लाटा येत आहेत, म्हणजे लिक्विड येतं आहे आणि ते तुझ्यावर प्रेशर अप्लाय करतं आहे. सो बाय द लिक्विड म्हणजेच फ्लुइड ऑर ऑन द फ्लुइड, असा त्याचा अर्थ. आणि मग हायड्रोडायनॅमिक्सला आपण कसं डिफाईन करू. इट डील्स विथ द रिलेशनशिप बिटवीन फोर्स एक्झर्टेड बाय ऑर ऑन द फ्लुइड अँड velocity and acceleration of a fluid. That's it. It's called, ते तर पुढं काय लिहायची गरज नाही, अगोदरच लिहून दिलं. इट डील्स विथ, कळलं. फोर्स हा काय, बाय द ऑर ऑन द फ्लुइड, आणि सोबतच काय त्यांचं वेलोसिटी, त्याच्यावर त्याची ॲक्सेलरेशन, या तिघांचा कॉम्बो रिलेशनशिप म्हणजे हायड्रोडायनॅमिक्स. आता डेफिनेशनमधला डिफरन्स कळला आहे बाबा. हायड्रोलिक्सचे 3 पिल्लू आहे. हा म्हणजे रेस्ट आहे, हा म्हणजे मोशन आहे, आणि मोशनमुळे जे काही प्रोडक्ट तयार झाले कायनेमॅटिक्सच्या याच्यामुळे, ते हे परत व्हिडिओ बॅकला घ्यायचं आणि परत ऐकून घ्यायचं बाबा, एकदम बारीक. नेक्स्ट, हो, आता पुढचं पाहूया, रिअल फ्लुइड अँड आयडियल फ्लुइड. मित्रांनो, 3 शब्द लक्षात ठेवायचे रिअल फ्लुइडसाठी, आणि 3 वर्डचं मिनिंग पुढच्या लेक्चरला आपल्या डिटेलमध्ये पाहायचं आहे. त्याच्यावर तर आपला खेळ आहे बाबा. ते म्हणजे विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, टेन्शन आलं राव, स्ट्रेस स्ट्रेनवालं टेन्शन, हे ते नाही, हे थोडं वेगळं आहे, लिक्विडचं आहे ना. सरफेस टेन्शन अँड कॉम्प्रेसिबिलिटी, हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. तेच याच्या डेफिनेशनमध्ये आहे. हे आयडियल गोष्टी या जगात राहत नाही. मागेही तुम्हाला कुठल्या तरी सब्जेक्टमध्ये गेलेलं आहे, तर हे तर इमॅजिनरी, हे रिअल आहे. हे रिअल म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आहे. आणि या जगात जेवढे लिक्विड्स आणि गॅस आहे म्हणजेच फ्लुइड आहे, हे सर्व कोणत्या कॅटेगरीत येतात, रिअल फ्लुइड. आयडियल फ्लुइड हे इमॅजिनरी आहे. आता मग कशाला म्हणणार बरं रिअल फ्लुइड. द फ्लुइड असं फ्लुइड, ऑफकोर्स लिक्विड आणि गॅस. द फ्लुइड विच पॉझेसेस किंवा विच हॅव, पॉझेसेसली किंवा विच हॅव, द फ्लुइड विच पॉझेसेस विस्कोसिटी, सरफेस टेन्शन अँड कम्प्रेसिबिलिटी इज कॉल्ड ॲज रिअल फ्लुइड. झाला विषय. आणि दुसरं याचं, द फ्लुइड विच डू नॉट पॉझेस, याच्या डेफिनेशनमध्ये काय टाकायचं, फक्त डू नॉट किंवा डू नॉट हॅव. याच्यात काय टाकायचं बाबा, डू नॉट, वी डू नॉट पॉझेस, काय हे वरचंच सर्व. विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन अँड कम्प्रेसिबिलिटी इज कॉल्ड ॲज आयडियल फ्लुइड. याचं हे काय बाबा, आयडियल फ्लुइड काय आहे, इमॅजिनरी, हे ॲक्च्युअलमध्ये नाही.
जसं काही जण इमॅजिनेशनमध्ये राहतात, तुमच्या कॉलेजमधले बरेच तुमचे मित्र, काही मैत्रिणी, हे आभास, आभास म्हणजे इमॅजिनेशन, माझा सर्व अभ्यास झाला आहे, मी फार मोठा चॅम्पियन आहे, मी न्यूटन आहे, मी आईन्स्टाईन आहे, मी असं आहे बाबा, एक पेपरच्या एक दिवस आधी वाचेल आणि ना धमाका महाराष्ट्रात पहिला येईल. नाही होत रे बाबा, त्या आभास म्हणतात त्याला. अभ्यास ॲक्च्युअलमध्ये मोबाईलमधले ते आपले रील्स बिल्स बंद करून आपण ॲक्च्युअलमध्ये जे परफॉर्म करतो सुरुवातीपासून आहे ना, आता पुढचे 4 महिने कन्सिस्टन्सी जे करतो त्याला म्हणतात बाबा अभ्यास. ते म्हणजे रिअल. आणि हे जे तुम्ही विचार करताय ते इमॅजिनरी आयडियल फ्लुइड. तर काय डेफिनेशन बाबा, इथं पजेस, इथं डू नॉट पजेस. आता याचं एक्झाम या जगात आहे का? इट डज नॉट एक्झिस्ट. आयडियल फ्लुइड डज नॉट एक्झिस्ट. आणि हे काय? तर ऑल फ्लुइड्स प्रेझेंट इन द युनिव्हर्स और अर्थ इज कॉल्ड ॲज रिअल फ्लुइड. आता राहिले 3 शब्दांचे मिनिंग. मित्रांनो, हे 3 शब्दांचं पुढच्या लेक्चरला येतं, पण तरी थोडंसं मी आता इथं सांगून देतो. या शब्द कंप्रेसिबिलिटी. तुम्हाला माहिती आहे गॅस हे इझिली कंप्रेस होऊ शकतात. आपल्या टायर ट्यूबमध्ये आपण करतो बलूनमध्ये कंप्रेस होणे, हे म्हणजे काय झालं? कंप्रेसिबिलिटी. याला डिटेल नंतर पाहणारच आहोत. सरफेस टेन्शन, प्रत्येक आपण वॉटरचे बबल बनवू शकतो, बनवू ना, फू करतो, ठीक आहे. त्यानंतर लिक्विडवर इन्सेक्ट चालू शकतात, म्हणजे पाण्यावर मच्छर बसतात, आपल्या तर बसतात मच्छर बसतात, इन्सेक्ट चालू शकतात. हे सर्व गोष्टी त्याच्यात जो कोहेसिव्ह ॲडेसिव्ह फोर्समुळे होतं आहे त्या संदर्भात असतो सरफेस टेन्शन. एकत्र वर्ड येतो. आणि विस्कोसिटी. विस्कोसिटी म्हणजे इन जनरल म्हणायला गेलं तर लिक्विडचा चिकटपणा. पाण्यापेक्षा मध, हनी घेतलं तू बाबा हळूहळू जाईल. टोमॅटो केचप घेतलं, थोड्या मधपेक्षा थोडंसं फास्ट फ्लो होईल. लिक्विड येतं आहे, पाणी येतं एकदम फास्ट फ्लो होईल. हे कशामुळे होतं? त्याच्या चिकटपणा म्हणजेच काय झाला? विस्कोसिटी. हे सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण या तिन्ही गोष्टी ज्या पदार्थाला आहे तो रिअल, ज्याला नाही बाबा तो आयडियल. नेक्स्ट. हो, न्यूटन साहेब सर्वीकडे. सायन्स म्हटलं का न्यूटन साहेबांशिवाय ना पान आलंच नाही कुठं. इथंही आलेत ते. न्यूटनियन फ्लुइड अँड नॉन न्यूटनियन फ्लुइड. आपल्या सिलेबसमध्ये क्लिअर कट मेन्शन नाही, पण रिअल आणि आयडियल फ्लुइड यांच्या जोडीला ह्या गोष्टी आपल्याला माहीत असायलाच हव्या बाबांनो. आणि काय एवढं त्याच्यात विशेष नाही, सिलेबसचाच पार्ट येतो. न्यूटनियन फ्लुइड असे फ्लुइड ज्याच्यामध्ये शियर स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रेट ऑफ शियर स्ट्रेन इज कॉल्ड ॲज न्यूटनियन फ्लुइड. शियर स्ट्रेस तेच फॉर्मला होतं ते. म्हणजेच काय बाबा याच्यात? द फ्लुइड इन विच शियर स्ट्रेस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल, वर्डमध्ये लिहायचं आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ, नुसतं शियर स्ट्रेन नाही बरं का, शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू शियर स्ट्रेन घेतलं मग तो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी होऊन जाईल बाबा, ते वेगळं. रेट ऑफ शियर स्ट्रेन, रेट ऑफ चेंज ऑफ म्हणतो ना आपण, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी काय असतं ते ॲक्सलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ हे काय झालं ते काय झालं इलेक्ट्रिसिटीमध्ये, तसंच रेट ऑफ चेंज म्हणजे बदलत राहण्याची अवस्था. शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ शियर स्ट्रेन, देन इट इज कॉल्ड ॲज न्यूटनियन फ्लुइड. आणि याचे एक्झाम्पल डेफिनेशन विचारली गेली, डेफिनेशन लिहायचीच, एक्झाम्पलसुद्धा लिहायचे आणि सोपे याचे एक्झाम्पल, काही कठीण नाही. ते म्हणजे डिझेल आहे बाबा, आणि आपलं युनिव्हर्सल सॉल्वंट ते म्हणजे वॉटर. लक्षात ठेवायचं, यापुढे वॉटर दिसलं का तुला काय दिसायला हवा? न्यूटन बाबा. हो, द्या आशीर्वाद द्या न्यूटन साहेब, ठीक आहे. डिझेल आणि वॉटर आहे, त्यासोबतच केरोसिन आहे. हे सर्व कसले एक्झाम्पल आहे? न्यूटनियन फ्लुइड. म्हणजेच याच्यामध्ये शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ शियर स्ट्रेन आहे. आता हे काय भानगड आहे? तर ते आपलं एक युनिट आहे, थर्ड युनिटमध्ये लॅमिनार फ्लो, टर्ब्युलंट फ्लो येणार, तिथंही आपल्याला डिटेल शिकायला मिळणार आहे. सध्या पुरतं एवढं लक्षात ठेवा. आणि आता याच्याच पुढं नॉन वर्ड आला ना बाबा, नॉन न्यूटनियन. मग एवढे तर तुम्ही समजदार आहे. ती डेफिनेशन झाली का तिथं फक्त काय वर्ड टाकायचं आहे? करेक्ट, नॉट शब्द टाकायचा आहे. म्हणजेच द फ्लुइड इन विच शियर स्ट्रेस इज नॉट प्रोपोर्शनल. काय टाकायचं बाबा? नॉट प्रोपोर्शनल. इनव्हर्सली नाही, नॉट प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ शियर स्ट्रेन. इथं एक काम करतो, इथं प्रोपोर्शनलच वर्ड टाकतो बाबा, नाही तर बस रे किस्सा. इज प्रोपोर्शनल, नाही तर काही नाही, इतके भोळे पोर असतात, भोळे मुलं मुली. प्रोपोर्शनल, नॉट प्रोपोर्शनल टू रेट ऑफ शियर स्ट्रेन इज कॉल्ड ॲज नॉन न्यूटनियन
फ्लुइड आणि याचं एक्झाम्पल काय बाबा, हा खून, ब्लड, हा रक्त, ब्लड. नंतर आहे पेंट, पेंट मारतो आपण सर्वीकडे, तो पेंट. आणि ऑफकोर्स सिवेज म्हणजे तुझं आपल्याला आता आपली ब्रँचच अशी बाबा, आपल्याला सर्व्हिसकडे लिक्विड वगैरे करायचं तर नुसतं पाणी वगैरे ऑइल ते नाही, आपल्याला गटर पण राहतं ना इरिगेशन वगैरे सर्वीकडे. तर ते बरं, जे काही ते सिवेजमधलं जे काही आपलं घाण वगैरे आहे, म्हणजेच हे सर्व गोष्टी कोणत्या टाईपच्या बाबा, याच्यातले येणारे फ्लुइड, फ्लुइड. फ्लुइड हे कोणत्या टाईपचे, नॉन न्यूटनियन फ्लुइड. आणखी एक एक्झाम्पल याचं रे बाबा, दूध 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 पिओ ग्लास फुल, दूध 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 मिल्क. ठीक आहे मित्रांनो, हे पण याचं एक्झाम्पल आहे. तू खोडलं, इज कॉल्ड ॲज नॉन न्यूटनियन फ्लुइड. आणि याचं एक्झाम्पल काय बाबा, हा खून, ब्लड, रक्त, ब्लड. नंतर आहे पेंट, पेंट मारतो आपण सर्वीकडे, तो पेंट. आणि ऑफकोर्स सिवेज म्हणजे तुझं आपल्याला आता आपली ब्रँचच अशी बाबा, आपल्याला सर्व्हिसकडे लिक्विड वगैरे करायचं तर नुसतं पाणी वगैरे ऑइल ते नाही, आपल्याला गटर पण राहतं ना इरिगेशन वगैरे सर्वीकडे. तर ते बरं, जे काही ते सिवेजमधलं जे काही आपलं घाण वगैरे आहे, म्हणजेच हे सर्व गोष्टी कोणत्या टाईपच्या बाबा, याच्यातले येणारे फ्लुइड, फ्लुइड. फ्लुइड हे कोणत्या टाईपचे, नॉन न्यूटनियन फ्लुइड. आणखी एक एक्झाम्पल याचं रे बाबा, दूध 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 पिओ ग्लास फुल, दूध 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 मिल्क. ठीक आहे मित्रांनो, हे पण याचं एक्झाम्पल आहे. तू खोडलं. अँड नेक्स्ट, हो लास्ट पॉईंट. मित्रांनो खूप सोपा पॉईंट आहे, पण लक्षात ठेवायचे. ॲप्लिकेशन म्हणजे युजेस कुठे बा, हायड्रोलिकचे कुठं यूज आहे, आता पूर्ण सब्जेक्टच आपला, आपण तेच शिकणार आहोत. आणि तुम्हाला आता जिथं आता बरेच या लेक्चरमध्ये मी काही एक्झाम्पल दिले, पण आपल्या ॲज अ सिव्हिल पर्स्पेक्टिव्ह कन्सर्न केलं सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ब्रँचशी रिलेटेड, तर कुठले यूज आहे, तर सर्वात पहिलं आहे इरिगेशन. इरिगेशन, बरेच जण आता शेतकऱ्यांचे मुलं मुली असणार तुम्ही, ते इरिगेशनचा अर्थ माहितीच आहे, पाटबंधारे. ठीक आहे, ते तर एक स्पेशल ब्रँच आहे, तुम्हाला काही जणांना त्याच्यात नोकरी करायची आहे. तर हे ॲप्लिकेशन म्हणजे यूज आहे बरं का. नंतर पुढचं काय, पॉवर जनरेशन. विषयच नाही बाबा, पॉवर जनरेशन. इथं तुमच्यासोबतला मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ब्रँचचे सुद्धा येतील. डॅमवर पाणी आहे ते पाहतील, आणि कशावर जाईल मग, टर्बाईनवर जाईल, ते फिरेल, आणि जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल. पॉवर जनरेशन कसलं यूज आहे, कसलं ॲप्लिकेशन यूज, हायड्रोलिक्स. ठीक आहे, ह्या गोष्टी माहीत असायला हव्या मित्रांनो आपल्याला. नंतर आणखी काय काय, तर फ्लड प्रोटेक्शन, फ्लड डबल ओ बरं का बुवा, तर म्हणणार नवीन काय लेटर, ब्लड, फ्लड, ब्लड नाही फ्लड, फ्लड प्रोटेक्शन. फ्लड म्हणजे काय, पूर, नदीला पूर येतो ते कंट्रोल कोण करतं, डॅम बांधतो ना आपण, ते पण लिहितोय पुढं, पण आधी जे लगेच लक्षात राहण्यासारखे आजच्या आज ते तुम्हाला सांगून देतो. फ्लड म्हणजे काय, पूर. तर नदीवर जेव्हा डॅम बांधला जातो, तर त्याच्यामुळे आपल्याला पुढं येणारं जे काही त्याचा महापूर येतो आटोक्यात करता येतो. हे काम, हे यूज, ॲप्लिकेशन आहे हायड्रोलिक्सचं. आणखी काय बाबा, तर सरफेस. आणखी कुठं आहे, सरफेस अँड ग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटर, सरफेस म्हणजे आपले तलाव जे आहे, धरण, सरफेस, अर्थच्या सरफेसच्या वर जे पाणी साचवलेलं आहे त्याचा स्टडी आहे. नंतर ग्राउंड वॉटर, ऑफकोर्स सबमर्सिबल मोटर टाकतो आपण बोरिंगमधनं, आता सर्व भारतात झालेलं आहे, त्याचा स्टडी. ते ॲप्लिकेशन यूज कसले बाबा, हायड्रोलिक्सचे. ठीक आहे, स्टडीज पण लिहून दे बाबा इथं, तर म्हणशील काय सर. आणखी काय बरं आपण विचार केला तर, ओरिफिस मीटर. नंतर आहे ओरिफिस, आता हे आपलं पुढच्या काही चॅप्टरमध्ये येईल. ओरिफिस हा शब्द तुम्ही नाही ऐकला आहे, पण जर तुम्ही शेतकरी असणार तर एक शब्द ऐकला आहे, तो म्हणजे वेंचुरी मीटर. ते ड्रिंचिंग म्हणतात शेतामध्ये, खत जर ठिबक सिंचनमधनं द्यायचं आहे तर वेंचुरी मीटर एक लावला जातो, तिथं प्रेशर कमी जास्त केला जातो आणि व्हेलॉसिटी वाढवली जाते. ठीक आहे, त्याचंच भाऊ आहे ओरिफिस. म्हणजे एखादा पाईप आहे, त्याच्यात मध्ये एक प्लेट लावली आणि त्याच्यात छोटंसं होल राहिलं तर प्रेशरचा डिफरन्स क्रिएट होतो, कायनेटिक एनर्जी कमी जास्त करून आपल्याला हे करायचं असतं. सर्व स्टडी आहे आपल्याला, पण आता आपल्याला तेवढं माहीत असायला हवं. आणि एक शब्द आहे असा, तो म्हणजे काय बाबा, कोस्टल अँड लेक शोर इंजिनिअरिंग. लेक
कोस्टल म्हणजे काय, समुद्र किनारी, ठीक आहे, समुद्र किनारा त्याला कोस्टल म्हणतो. लेक शोर म्हणजे काय, तलावाचा, नदीचा किनारा, त्याला लेक शोर. तर यांचा यूज आता ऑफकोर्स यार दोन्ही ठिकाणी लिक्विड आहे, तर काय येणार आहे बाबा, हायड्रोलिक्स. बघा हे साईडला होतो, हे लक्षात ठेवायला एकदम छान सोपे आहे. आणि आणखी सोपं ते म्हणजे काय हो, एक आणखी ते म्हणजे डिझाईन ऑफ पाईपलाईन. कोण करतं बाबा, आपणच करणार ना. बरं हे पाईपमध्ये काय असतं रे, पाईपलाईन कशासाठी, फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ, कोणाचं, ऑफकोर्स वॉटरच नाही राहत बरं का, लिक्विडच नाही राहत, ऑइल असतं, वॉटर ऑइल हे सर्व लिक्विड आले, सोबतच LPG CNG ते पण ऐकले तुम्ही, ते गॅस आहे. द डिझाईन ऑफ पाईपलाईन फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ लिक्विड ऑर गॅस, म्हणजेच फ्लुइडसुद्धा लिहू शकतो. आलं का नाही हायड्रॉलिक्सचं आपलं ॲप्लिकेशन. आणि आता लास्ट ते म्हणजे डिझाईन ऑफ काय बाबा, डॅम. त्याचा रेफरन्स आलाच आधी, इकडे आपण पॉवर जनरेशनमध्ये केलंच. हां, डॅमच येतं का फक्त, मग तिथं नाही, पंप येतात, बरोबर का नाही. डिझाईन ऑफ पंप, डॅम, हे सर्व गोष्टी कशाच्या अंडर येणार आहे बाबा, ॲप्लिकेशन ऑफ हायड्रोलिक्स. इथंच तुम्ही आणखी काय लिहू शकता, टर्बाईन लिहू शकता. आता सांगितलंच मी पॉवर जनरेशनच्या याच्यात. बघा साईडला होतो, स्क्रीन पॉज करून पाहून घ्या, एकदम छान आहे, लक्षात ठेवायला सोपे. काही गोष्टींचे अर्थ मी सांगून दिले. हां, याचं थोडं सब्र ठेवा, हे सर्व आपल्याला पुढं शिकायचं आहे. बाकी तर आपलं नेहमीचे दिवसे असं सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो विद्यार्थी नाही आहे, ज्याला इंजिनिअरिंगच माहीत नाही, त्यालासुद्धा हे माहिती बाबा हे असं असं पाणी लिक्विड दिसायचं तिथं त्याचं काम आहे. असं लक्षात ठेवायला किती छान आहे. हा क्वेश्चन आला तर बल्ले बल्ले. आजचं लेक्चरमध्ये आपण थेरॉटिकल कन्सेप्ट पाहिल्या, पुढच्या लेक्चरमध्ये आपण टेक्निकल गोष्टी पाहणार आहोत. डेन्सिटी, मास डेन्सिटी, वेट डेन्सिटी, स्पेसिफिक यांच्यामुळे काय होतं, त्याच्यावर न्यूमेरिकली बाबा, आणि त्याच्यावर तो पुढचा संसार आहे आपला. ठीक आहे, भेटू तोवर. थँक्यू, बाय बाय. आणि यार आता लाईक करा, एक लाईक एक कमेंट प्रत्येकाने करायची, आणि शेअर पण करा आपल्या सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना.